15 वर्षों से विवादों के बादलों में घिरे वाशी वार्ड क्रमांक 58 सेक्टर 14 स्थित भूखंड क्रमांक 4 और 5 में नवी मुंबई महानगर पालिका द्वारा निर्मित नवी मुंबई मनपा बहुउद्देशीय इमारत का मुद्दा अब फिर गर्मा चुका है। सामाजिक कार्यकर्ता मल्हार देशमुख ने नागरिक सुरक्षा का मुद्दा उठाते हुए नवी मुंबई महानगर पालिका की इस धोखादायक बहुउद्देशीय इमारत को बरसात के पूर्व डिमोलिश करने की मांग की है। साथ ही 15 वर्षों से अधर पर लटके इस बहुउद्देशीय इमारत के मुद्दे के पीछे दोषियों पर सख्त कार्रवाई की भी उन्होंने मांग की है। मल्हार देशमुख ने आईआईटी रिपोर्ट का हवाला देते हुए कहा है कि उन्होंने भी नवी मुंबई महानगर पालिका की इस बहुउद्देशीय इमारत के स्ट्रक्चर को धोखादायक करार देते हुए इमारत को डिमोलिश कर पुनः निर्मित करने की सख्त टिप्पणी दी है और इसीलिए गैर सामाजिक तत्वों का अड्डा बन रहे इस इमारत को अब नागरिकों की सुरक्षा के दृष्टिकोण से बरसात के पूर्व डिमोलिश किया जाए और जल्द इसे नवी मुंबई महानगर पालिका द्वारा पुनः निर्मित किया जाए। अत्यंत धोकादायक आहे। आईआईटी बॉम्बेने एक क्लिअर कट सांगितलं आहे की ही बिल्डिंग डिमॉलिश करून रिकन्स्ट्रक्ट केली पाहिजे आणि त्यावेळेसचे सिटी इंजिनियर 2021 मध्ये त्यांची नोटिंग पण आहे की ही बिल्डिंगला पाडा करून, तरी देखील त्यांनी आतापर्यंत पाडलेली नाही। मी आयुक्तांना डिटेल्ड पत्र दिलं आहे, त्याच्यामध्ये मी त्यांना मागणी केली की ही बिल्डिंग पाडा। ही अत्यंत धोकादायक बिल्डिंग आहे। इकडे बघू शकता ही बिल्डिंगमध्ये सगळे अल्कोहोलिक बसतात, सगळे ड्रग ॲडिक्ट्स बसतात सगळे, आणि ही बिल्डिंग कुठल्याही चुकीच्या कामासाठी वापर होऊ शकते। परत जर ही बिल्डिंग पावसाळ्यात पडली तर याला जबाबदार कोण, कोणाची जीविहानी झाली त्याला जबाबदार कोण? इकडे काही प्रकारचं सेफ्टी नाही, काय नाही, कुठे बाउंड्री वॉल नाही, याला काही नाही, म्हणजे काहीच सेफ्टी नाही याला। जशी वाशीमध्ये आता मध्यंतरी टाकी पडली आपल्या सगळ्यांना माहीत असेल, तसं देखील ही पण बिल्डिंग पावसाळ्याच्या अगोदर ही बिल्डिंग पडू शकते। तर माझी महापालिकेला एवढीच विनंती आहे की आपण पावसाळ्याच्या अगोदर ही बिल्डिंग लगेच डिमॉलिश करावी। नाही, या बिल्डिंगनी यांनी कन्स्ट्रक्ट केली होती कम्युनिटी सेंटर बांधायला किंवा मल्टी युटिलिटी, त्यांचं फिक्स नव्हतं झालं। पण ही बिल्डिंगचा जो स्ट्रक्चर आहे, म्हणजे याचे जे स्लॅब्स आहेत, ते स्वतः जेव्हा रिपोर्ट आयआयटीमध्ये गेला व्हेरिफिकेशनसाठी, तेव्हा आयआयटीने सांगितलं की दिस बिल्डिंग शॅल बी डिमॉलिश्ड और रिकन्स्ट्रक्टेड। म्हणजे या बिल्डिंगला आता आपण परत काय हे नाही करू शकत, चांगलं करू नाही शकत। याचे आर्किटेक्ट वगैरे जे कोणी असतील त्यांच्यावरती महापालिकेने यांची पूर्ण हे की याच्यामध्ये कोण कोण संबंधित आहेत, ज्यांची चूक आहे याच्यामध्ये, त्याची सगळी महापालिकेने चौकशी करावी पूर्णपणे। हे जे कोण कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याचे आर्किटेक्ट्स कोण आहेत, याचे काय। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।